नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। महाराष्ट्रामध्ये 25 प्रायव्हेट डेंटल कॉलेज आहेत, 8 डीम डेंटल कॉलेज आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेज फक्त 4 डेंटल गव्हर्नमेंट कॉलेज आहेत। आता 5वा गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव येथे येत आहे। तर या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट BDS कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचा 2025चा एक्सपेक्टेड कट ऑफ बघायचा आहे। बघा, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज एक्सपेक्टेड कट ऑफ 2025। हा कट ऑफ कॅटेगरी वाईज आहे। लेफ्ट साईडला आहे कॅटेगरी, मिडलला आहे ऑल इंडिया रँक, राईट साईडला आहे मार्क। जर कॅटेगरी ओपन असेल तर ऑल इंडिया रँक असला पाहिजे 98,449 आणि मार्क असले पाहिजेत अप्रॉक्सिमेट 466 प्लस, म्हणजे 466 मार्क असतील आणि कॅटेगरी जर ओपन असेल तर त्याला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। पुढे कॅटेगरी आहे ACBC, ऑल इंडिया रँक असली पाहिजे 1,15,735 आणि एक्सपेक्टेड मार्क आहेत 454 प्लस, म्हणजे अप्रॉक्सिमेट 454 मार्क असतील तर ACBC कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। आता आहे कॅटेगरी EWS कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक आहे 1,50,828 आणि अप्रॉक्सिमेट मार्क हवेत 440। जर 440 मार्क असतील तर EWS कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। आता कॅटेगरी आहे OBCसाठी ऑल इंडिया रँक 1,61,621 आहे, मार्क असले पाहिजे 428, म्हणजे जर 428 जर मार्क असतील तर OBC कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। पुन्हा बघा, ओपनसाठी 466 मार्क हवेत, ACBCसाठी 454 हवेत, EWSसाठी 440 हवेत, OBCसाठी 428 मार्क। असं असेल तर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। पुढे कॅटेगरी आहे NTB, ऑल इंडिया रँक 1,94,794, मार्क हवेत 409, म्हणजे 409 मार्क असतील तर NTB कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। पुढे आहे NTC, ऑल इंडिया रँक 2,50,763, अप्रॉक्सिमेट मार्क हवे 380, 380 मार्क असतील तर NTC कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं। पुढची कॅटेगरी आहे NTD, ऑल इंडिया रँक असेल 2,73,557, मार्क हवे 376, जर 376 मार्क असेल तर NTD कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी, ऑल इंडिया रँक असेल 2,76,005, मार्क हवे 372, जर मार्क 372 असतील तर SC कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। पुढची कॅटेगरी आहे VJ, ऑल इंडिया रँक असेल 3,80,575, मार्क हवे 320 जर मार्क असतील तर VJ कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं। आणि पुढची कॅटेगरी आहे ST, ऑल इंडिया रँक असेल 5,41,238, मार्क हवे 268, जर 268 मार्क असतील तर ST कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं। ही आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजची एक्सपेक्टेड 2025ची कट ऑफ। हे मार्क व्हॅरी होऊ शकतात, कमी जास्त होऊ शकतात, पण ॲप्रॉक्सिमेट असा गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ असेल। प्रायव्हेट डेंटल कॉलेजचा कट ऑफ खूप खाली येतो, कारण बरेचसे लोक प्रायव्हेट डेंटल कॉलेजला ॲडमिशन घेत नाही। आपण तो कट ऑफ पुढे बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। आपण इथे थांबू, पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन।